जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्ही ते वाचू शकतात. इंटरनॅशनल एअरपोर्ट पुणे या ठिकाणी भरती निघाली आहे आणि डायरेक्ट इंटरव्ह्यू असणार आहे. तुम्ही ते वाचू शकतात. वॉक इन इंटरव्ह्यू आहे. 15 एप्रिल पासून 19 एप्रिल पर्यंत पुण्यामध्ये हे जे लोकेशन आहे या ठिकाणी डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार आणि भरपूर साऱ्या पोस्ट असणार आहे. जसं की तुम्ही ते बघू शकतात. फक्त तुमचं एसएससी झालंय म्हणजे तुम्ही 10वी पास आहात ते पदवीधर आहात तर तुमच्या सगळ्यांसाठी इथे वॅकन्सीज असणार आहे. त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे इथे बघा 10वी पास असाल तर 22,000 रुपयांपासून, पदवीधर असाल तर 60,000 रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे. मग कोण कोण अप्लाय करू शकतंय, सिलेक्शन प्रोसेस काय, सगळी प्रोसेस पीडीएफ मध्ये दिली आहे. थोडक्यामध्ये तुम्हाला ही माहिती सांगतोय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड जे एअर इंडिया या नावाने ओळखलं जायचं त्यांच्यातर्फे ही भरती होते. मेल फिमेल बोथ इथे अप्लाय करू शकताय. मग यासाठी कुठल्या कुठल्या पोस्ट आहे जसं की बघा DY टेक्निकल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर, पॅसेंजर, ज्युनियर ऑफिसर टेक्निकल, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, टॅम्प सर्व्हिसेस एक्झिक्युटिव्ह यांसारख्या पोस्टसाठी ते भरती होते. महत्त्वाचं म्हणजे हँडीमॅन, हँडी वुमन या पोस्टसाठी सुद्धा भरती होणार आहे. ठिकाण पुणे महाराष्ट्र आहे. डायरेक्ट तुमची मुलाखत होणार आहे. त्या बेसिसवर तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. ठिकाण कुठलं आहे तर पुणे इंटरनॅशनल स्कूल, सर्वे नंबर 33, लेन नंबर 14, टिंगरे नगर, पुणे महाराष्ट्र या ठिकाणी ही भरती असणार आहे. एकूण 247 जागा आहे. पेमेंट मी तुम्हाला सांगितलं आहे. आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय ते पण समजून घेऊ. त्याआधी ते तुम्ही वाचू शकतात. 500 रुपये इथे यांनी अर्ज फी ठेवली आहे. तुम्ही SC ST मधून असाल किंवा एक्स सर्व्हिसमन असाल तर तुमच्यासाठी कुठलीही फी नाही आहे. वयाची अट काय आहे तर 28 वय तुमचं आहे. तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. SC ST मधून तुम्ही आहात तर 5 वर्षाची सूट दिलेली आहे. OBC मधून तुम्ही असाल तर 3 वर्षाची सूट इथे दिलेली आहे. त्यानंतर कुठल्या पदासाठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ते पण दिले आहे. जसं की बघा, उप टर्मिनल मॅनेजरसाठी आपण अप्लाय करतोय तर पदवी पाहिजे. इथे बघा हे सगळे पदवीसाठी आहे पहिल्या 5 पर्यंत. फक्त जे चौथं आहे त्यासाठी कनिष्ठ अधिकारी तांत्रिकसाठी तुमचं B झालेलं आहे. मग मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स तर तुम्ही अप्लाय करू शकताय. रॅम्प सेवा कार्यकारीसाठी तुमचा डिप्लोमा झाला इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा ITI झालंय मोटरवाहन, ऑटो इलेक्ट्रिकल तरी तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि युटिलिटी कम एजंट, रॅम्प ड्रायव्हर यासाठी तुमचं SSC म्हणजे 10वी झालं पाहिजे. हँडीमन, हँडी वुमन यासाठी पण तुमचं SSC म्हणजे 10वी झालं आहे. तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. त्यानंतर निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर ज्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्यानुसार इथे निवड प्रक्रिया दिलेली आहे. जसं की बघा, पहिली जी पोस्ट आहे त्यासाठी सगळ्यात आधी तुमचा वैयक्तिक इंटरव्ह्यू घेतला जाईल. त्यानुसार जे कंपनीचे नियम व अटी आहे त्यानुसार शॉर्ट लिस्टिंग केलं जाईल आणि मग तुमचं सिलेक्शन होईल. तसंच इथे खाली दिले आहे जसं की हँडी वुमनसाठी तुम्ही अप्लाय करताय तर बघा शारीरिक चाचणी इथे असणार आहे ज्याच्यामध्ये धावणे वगैरे इत्यादी दिलेलं आहे. व तुम्ही हे वाचू शकणार आहात. ओके, आता अप्लाय कसं करायचं आहे तर डायरेक्ट तुम्हाला इथे इंटरव्ह्यूला जायचं आहे 16, 17, 18, 19, 20 एप्रिल रोजी. त्याबद्दलही डिटेलमध्ये माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ही PDF आहे. महत्त्वाचं म्हणजे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी फिक्स टर्मची ही 3 वर्षाची कॉन्ट्रॅक्ट बेस भरती आहे. हे पण तुम्ही वाचून घ्या. जे PDF मध्ये मेन गोष्टी आहे त्या सगळ्या तुम्हाला सांगितल्या आहेत. जस्ट तुम्ही ते पोस्ट बघू शकताय. सॅलरी किती आहे, एज लिमिट काय आहे ते पण इथे दिलंय. त्यानंतर कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे तर त्याची पण माहिती इथे दिली. जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. हे सगळं तुम्हाला PDF मध्ये फॉर्म वगैरे मिळून जाईल. ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. जे पण तुमचे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. इथे बघा दिले जसं की 10वी 12वीचे मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर तुम्ही जे आपण कॉलेजमध्ये असेल त्याचं सर्टिफिकेट, डिप्लोमा झाला आहे तर त्याचं सर्टिफिकेट, ITI झाले तर त्याचं सर्टिफिकेट, त्यानंतर कास्टमध्ये असाल तर कास्टचं सर्टिफिकेट, डोमेसाईल, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी गोष्टी तुम्हाला इथे लागणार आहे. त्याची लिस्ट दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला PDF मिळून जाईल. तिथून तुम्ही इझिली वाचू शकताय. त्यामुळे चांगली भरती आहे. पुण्यामध्ये जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा, शेअर करा.